तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत तलाव्यात. बघू शकता वैरण काढायसाठी आलो आहोत. तर मागल्या वेळी एकदा आपण वैरण नेल्या, त्याच्या आधी आपण पेरायला आलो. तर 2 ब्लॉग आपले ऑलरेडी तलाव्यातले झालेत. तर हा 3रा ब्लॉग आहे तलाव्यातला. तर आता सध्या ही जी वैरण आहे पाहू शकता कशा मापाच्या, ठीक आहे. तर ही वैरण आपल्याला आता काढून यायची. ही आपली वाटणी नाही, आपली दुसरीकडे आहे, तिकडे आपण जाऊन काढणार आहे आता. तर बघत राहा व्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघा व्हिडिओ. तर मित्रांनो, हेच ती वाटणी आहे जे आता आपल्याला सध्या घरी काढून न्यायचे आहे. तर इथे रान मस्त आहेत. 1.5 पाऊंडाची वाटणी. तर मित्रांनो, ही जी वाटणी आहे ही 1.5 पाऊंडाची वाटणी आहे. होऊ शकता 1.5 पाऊंड भावानं मोजून काढले. तेवढं मोजून ते पुढे गेले. आता इथून मी तोडायला चालू करणार आहे. ते दोघं पुढे जात आहेत आणि पुढे तोडायला चालू करत आहेत. तर आता ते गेले ते मध्ये काढायला, मी इथं सुरुवात करतोय. आणि हे जी वाटणी मित्रांनो, ही आहे 1.5 पाऊंडाची वाटणी. बघू शकता आता हे मोजून गेले ते इथं 1.5 पाऊंड एवढं आपलं रान आहे. असंच लांबी खाली पट्टा आहे. तर इथनं आपण आता सुरुवात करणार आहे काढायला. तर बघत राहा, चला. तर मित्रांनो, आता चला सुरुवात करूया तोडायला. अशा प्रकारे मित्रांनो हे तोडायचं आहे. बघू शकतो वैरण 3 मोठे लांबलचक वैरण आहे. तर हे सर्व वैरण मित्रांनो आपल्याला तोडून आजच घरी घेऊन जायचं आहे, कारण पावसाळा भरपूर जास्त झाले आणि एकदा जसा पाऊस जास्त पडायला लागला हे सगळं आपल्याला इथंच ठेवून जायला लागेल. त्याच्यामुळे आपल्याला गुरांसाठी आज हे काढून घेऊन जायचं आहे. जेवढं काढता येईल तेवढं काढून घेऊन जायचं आहे. तर पाठीमाग पाहू शकता मित्रांनो, इतकी वैरण आपल्या आता काढून झालेली आहे आणि अजून काढायचं आहे. चला पुढे जाऊया आणि काढायला सुरुवात करूया. इथे बघू शकता इथे मोठा भाऊ वैरण काढतोय. मला लागूनच थोडं पुढे गेल्यावर वडील वैरण काढतायत. दाखवतो मी तुम्हाला. चला पुढे जाऊया. पाहू शकता इथे वडील वैरण काढतायत. इथून आता आपल्याला थोडं अजून पुढे जायचं आहे. तिथं आपण काढायला चालू करणार आता. चला थोडं पुढे जाऊन काढूया आपण. वाटणी बघू शकता मित्रांनो कसं आहे तिथे. असे एकच पट्ट्या लांब लागतात, जसे मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर लांबी खाली असे वाटण्यात वैरण बघायची किती मोठी आहे. उभा आहे मी, पोयतोवर केलं तरी हाताला येत नाही. त्याला बोलतात खरे वैरण. तर चला मित्रांनो, आता आपली वैरण तर काढून झाले. आता वेळ आहे की वैरण बाहेर रोडला घेऊन जायची, पण गाडी काही इथं आतमध्ये येत नाही. त्यामुळे आपल्याला खांद्यावर अशा प्रकारे वैरण बाहेर घेऊन जावं लागते रोडला. जाऊ शकता भाजून जाते असे स्लॅब मला पण आता वरून घेऊन जायचं बाहेर. तिथून मग एकदम गाडी भरून घेऊन जायची. त्याला गाडी पण आता भरून झाली मित्रांनो. आता तुम्हाला घरापर्यंत टोटल आपला रस्ता ह्या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टोटल रस्ता दाखवतो तुम्हाला मी. बघू शकता साईडला रस्ता कसा आहे. बघू शकता रस्ता एकच नंबर आहे.
काय नाही आज जरा वैरण नाही नंबर लावला अरे काय म्हणजे आता गाडी येऊच तर करू गाडीला अर्धा पाऊन तास वाट बघत परत भरायची भाडं होय पण वैरण तरी नाही हेच म्हणलं बसते का नाही गाडीच पण अशी लय दिसत होती गो पिंडीवर आता आला आता अंदाज आला आता पुढल्या की तुला तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला आपलं बिरोबा मंदिर दाखवतो जे की गावस्वरूपी गाव देणगीतून तयार होतं आहे. चला दाखवतो आता तुम्हाला. आणि हे जे मंदिर आहे मित्रांनो हे पूर्णपणे दगडामध्ये बनवलेलं आहे. म्हणजे दगडं करून बनवलेलं बाहेरून दगडं सगळी इम्पोर्ट केली त्या पाहू शकता वाळू किती पडले इथं. आणि हे मंदिर आहे अजून याचं बांधकाम चालू आहे हे पूर्ण झालेलं नाही त्याला पूर्ण व्हायला बराच टाईम जाणार आहे अजून बघू शकता. आताशी साईडचं पिलर याचं उभं झालं ते नक्षीचं आणि इकडं दगडं पडली ते बघू शकता हे सगळं कोरलेली दगड आहे ते अजून बांधकाम चालू आहे बराच टाईम जाणार आहे. आणि इकडं आपल्या कुस्तीचा आखाडा बनवलेला आहे ही आपले स्टोरूम बघू शकता. बघितलं ते मित्रांनो किती मोठं मंदिर आहे. आतमध्ये जाऊन दाखवलं असं सध्या मला उशीर होते घरी जायला मग आतमध्ये जाऊन काय दाखवत नाही मी तुम्हाला साईडनं दाखवतो बघू शकता कसा एकच नंबर आहे. तर आता मित्रांनो फटाफट आपण घरी जाऊया. घरचा पूर्ण रस्ता तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करतो आहे. एकाच व्हिडिओमध्ये तलाव ते आपलं घर टोटल रस्ता मी तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. बघा कशा प्रकारचा रस्ता आहे कशा प्रकारचं वातावरण आपल्या गावचं बघू शकताय तुम्ही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. इथे विहीर आहे बघू शकता सरळ जायचं आहे रस्ता एकच नंबर आहे बघू शकता. जरा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवतो कारण व्हिडिओ लय मोठा होईल त्यामुळे व्हिडिओची जी स्पीड आहे मित्रांनो ती मी सध्या जास्त ठेवतो आहे 3x ठेवतो आहे जेणेकरून हा व्हिडिओ 10 मिनटापेक्षा जास्त मोठा बनवू नये ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही संपूर्ण रस्ता मित्रांनो. बागलेली बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं तलावाचं काय बोलतात टूर दाखव वगैरे ते त्यामुळं घरापासून तलावापर्यंत नाही दाखवू शकलो पण तलावातनं रिटर्न घरी जाताना जो टोटल रस्ता आहे आजूबाजूचं काय बोलतात जे क्लायमेट आहे ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी कवर केलं आहे. त्यासाठी फक्त एवढंच की स्पीड जरा जास्त ठेवली आहे तुम्ही स्लो स्पीड कमी करून पाहू शकता म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दिसेल. पण मी ओरिजिनल स्पीडमध्ये ठेवलं तर व्हिडिओ खूप मोठा बनेल अर्ध्या तासांना वर जाईल कारण अंतर तेवढा मित्रांनो अर्ध्या तासा अंतर आहे तलावातून घरी वस्तूवर त्यामुळे मी फास्ट फॉरवर्डमध्ये हा व्हिडिओ बनवतो आहे. स्पीड वाढवलेली आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो कमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा. तर फायनली मित्रांनो आपण आता आपल्या घरी पोचलो आहे पाहू शकता. इथून आपल्याला आता खाली उतरायचं आहे रोडवरनं. इथून आपल्याला घरी जायसाठी रस्ता केला आहे आपल्या रानातून. आणि आपल्या समोर मायकादीचं मंदिर बाजूला शेड आहे इथं आपली गोदा उभी आहे इकडे आपली मर्सिडीज आणि हे आपलं घर. चला जय